लातूरच्या तळेगावमधील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे। महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे, तर शेतकरी या विरोधात आक्रमक झाले। या जमिनी पिढ्यानपिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत आणि त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतकऱ्यांनी सांगितलं। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। वक्फ बोर्डच्या जे नोटीस आले ते शेतकरी माझ्यासोबत आहेत। तळेगावचे ते शेतकरी आहेत अहमदपूर तालुक्यामधले। काय सांगाल, काय नोटीस आहेत आणि ही नोटीस कधी आल्यात आणि सध्या काय स्टेजला प्रकरण आहे? हे आमची जमीन आम्हाला परत मिळावं असं, आणि आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना खाण्यासाठी दिली होती जमीन, म्हणून हे वक्फ बोर्डाच्या नोटिसा जुलैमध्ये आलेल्या आहेत आम्हाला। आता जवळजवळ ह्या नोटिसा 103 लोक शेतकऱ्यांना आलेले आहेत। 103 शेतकऱ्याची जवळजवळ 300 एकर जमीन आहे। त्या जमिनीवर त्यांनी हा दावा दाखल केलेला आहे। नोटिशीमध्ये लिहिले, सर हे जमीन आमची आहे, वक्फ बोर्डाला घ्यायची आहे सर आमच्याकडून जमीन, आणि शेतकऱ्याला उघडं करायचे। आज आम्ही जर उघडं झालो तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। त्या शासनानं आम्हाला जमीन द्यावं अशी आमची मागणी आहे। आम्हाला शेती देऊन सनी आमचं सहकार्य करावं शासनानं, हेच आमची मागणी आहे। काय मागण्या काय असणार आहे तुमची? आमची मागणी, आमची जमीन आतापर्यंत ओढलो 3 पिढ्या आम्ही ही जमीन वाहत होतो। त्या 3 पिढ्याप्रमाणे आता ही जमीन आम्हाला राहावं। मुख्यमंत्र्याला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ह्याच्यातून मुक्त करावं आणि शेतकऱ्याचा आशीर्वाद घ्यावा एवढी विनंती करतो आम्ही। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।